नमस्कार. शीतल्स फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण एकदम गावच्या स्टाईलने पालकाचं गरगट्ट करणार आहोत. त्यासाठी मी इथे एक एक जोडी पालकाची घेतलेली आहे, अर्धी जोडी आंबट चुक्याची घेतलेली आहे, थोडंसं मी इथे शेपूची भाजीही घेतलेली आहे. ते सर्व मी चिरून 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत. आणि हो, मी इथे एक बटाटा घेतलेला आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे. आणि एक टोमॅटो घेणार आहे. बटाटा चिरून झालेला आहे. आता जो टोमॅटो घेणार आहे त्याचे फक्त 2 खापा करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला टोमॅटोची साल उकडल्यानंतर काढता येईल. टोमॅटो घातलेला आहे. आता आपण कुकरला लावून त्याच्या एक 4-5 शिट्ट्या करून घेणार आहोत, जेणेकरून ते मऊ शिजेल आणि आपलं गरगट्ट छान तयार होईल. चला तर मग मी इथे कुकरला भाजीच्या 4-5 शिट्ट्या करून घेणार आहे. तोपर्यंत आपण पाहूया वाटपासाठी काय काय लागणार आहे. मी इथे लसूण घेतलेला आहे, भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आपल्याला हे सर्व पाणी टाकून वाटून घ्यायचे आहे. लसूण घेऊया, शेंगदाणे आणि मिरची टाकून वाटून घेऊया. पाहू शकता आपलं वाटपही तयार आहे आणि इथे आपली भाजीही उकडून तयार झालेली आहे. आता या भाजीमध्ये मी एक 3 ते 4 चमचे बाजरीचे पीठ घालणार आहे आणि मग ते छान असं मिक्स करून घेणार आहे. बाजरीच्या पिठाने पालकाच्या गरगट्ट्याला एक छान सुंदर अशी चव येते. तोपर्यंत मी एका साईडला भांडं ठेवलेलं होतं गरम करत, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपण आधी जिरीची फोडणी देणार आहोत. जिरी तुम्ही मिक्सरला वाटली तरीही चालेल, पण मी इथे जिरीची फोडणी देणार आहे. आणि हो, हिंगाची फोडणी छान लागते, परंतु इथे माझ्याकडे आता हिंग अवेलेबल नव्हतं म्हणून मी हिंग घालणार नाहीये. असेल तर हिंगही घाला. जिरीची फोडणी छान बसलेली आहे. आता आपण घालूया वाटप करून घेतलेलं हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचं वाटप. छान आपण परतून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत ते आपण परतून घेणार आहोत. पाहू शकताय आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता जी भाजी आपण घेतलेली आहे गरगटून, ती आपण भाजी टाकूया. आणि हो, आपल्याला जेवढी पाण्याची आवश्यकता आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. शक्यतो ही भाजी थोडीशी थिकच छान लागते. भाकरीसोबतही खायला सुंदर लागते, भातावरही छान लागते आणि चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता. परंतु ही भाजी जी आहे ती बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खूप चवदार लागते. पाणी ॲड करून आपण याला एक 10 ते 15 मिनटं उकळी आणून देणार आहे. म्हणजे 10 ते 15 मिनटं आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. मी आता यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड केलेलं आहे. हलवून लो फ्लेमवर एक 15 ते 20 मिनटं ही शिजू देणार आहे. मस्त चवीला फार भन्नाट लागते आणि हो, थंडीमध्ये तर ही भाजी खूप हेल्दी आहे, त्यामुळे आवर्जून करावी थंडीमध्ये एकदा तरी. चवीनुसार मीठ घालून घेऊया त्यामध्ये. पाहू शकता आपली भाजी खळखळ अशी मस्त उकळलेली आहे. अशा प्रकारे तयार आहे आपली पालकाचं गरगट्ट. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, जाता जाता चॅनेलला आठवणीने सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.